आज आपण बटाटा आणि साबुदाण्याचे झटपट तयार होणारे पापड बनवणार आहोत. साबुदाणे भिजवायची गरज पडत नाही. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण मस्त खुसखुशीत असे हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर फक्त 1 वाटी साबुदाणा, ही लहान वाटी आहे, मीडियम आकाराची वाटी. 1 वाटी साबुदाणा आणि 4 बटाटे आपल्याला लागणार आहेत. ह्या ठिकाणी आता आपण सगळ्यात प्रथम साबुदाणा थोडासा गरम करून घेणार आहोत. म्हणजे तो मिक्सरला दळायचा आहे, म्हणून तो पटकन दळला जाईल, म्हणून थोडासा अगोदर गरम करून घ्यायचा आणि थोडा गरम करून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे. तर मिक्सरला दळायचा आहे म्हणून थोडासा साबुदाणा आपण गरम करून घेणार आहोत. या ठिकाणी साबुदाणा गरम झालेला आहे, तो थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि 4 बटाटे जे आपण घेतलेले आहेत याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. बटाट्यांवरची 4 बटाट्यांच्या वरची साल या ठिकाणी मी काढून घेते. नंतर बटाटे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि किसणीवर हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर 4 बटाटे या ठिकाणी किसणीवर किसून घेऊया. चवीला खूप छान लागतात हे साबुदाणा बटाट्याचे पापड. जितके साबुदाणे तितके बटाटे घ्यायचे. तर या ठिकाणी 4 बटाटे किसून झालेले आहेत. आता हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये घालायचा आहे आणि पाण्यामध्येच ठेवायचा आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ जो बटाट्याचा किस आहे तो धुवून घ्यायचा आहे. 3 ते 4 पाण्याने बटाट्याचा किस धुवून घ्यायचा, म्हणजे तो छान पांढरा शुभ्र राहतो. आता साबुदाणेही थंड झालेले आहेत. मिक्सरला आता हे थोडेसे जाडसर आपण दळून घेणार आहोत. तर या ठिकाणी जसा आपला जाड रवा असतो तसा साबुदाणा दळून घ्यायचा आहे, किंवा थोडासा त्याच्यापेक्षा जाड असला तरी देखील चालेल. तर या ठिकाणी जाड रवा जसा असतो तसं मी दळून घेतलेला आहे. आणि आता आपण या ठिकाणी साबुदाण्याचं पीठ पापडांचं पीठ तयार करून घेणार आहोत. तर एका मोठ्या पातेलं घ्यायचं आहे, कारण की नंतर साबुदाणा फुलत जातो. आणि या ठिकाणी मी 10 वाट्या पाणी घालते आहे. जर लागलंच तर आपण नंतर घालूया. 4 बटाटे आहेत, 1 वाटी साबुदाणा खूप फुलतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला पाणी थोडं जास्त लागतं. तर या ठिकाणी मी सर्वात प्रथम 10 वाट्या पाणी घातलं. पाणी थंड पाण्यामध्येच साबुदाणा दळून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे, गरम पाण्यामध्ये घालायचा नाही, नाहीतर साबुदाण्याचा गोळा तयार होतो. तर या ठिकाणी पाण्यामध्ये साबुदाणा घालून मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये साबुदाणा. आणि मग गॅस जो आहे तो चालू करून आता हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी जो बटाट्याचा किस केलेला आहे तो मी नंतर घातला, पण तुम्ही आता ज्या वेळेला आपण हा साबुदाणा पाण्यामध्ये घालतो आणि तो थोडासा फुलून आला की लगेच या ठिकाणी बटाट्याचा किस घालायचा आहे, म्हणजे दोन्ही व्यवस्थित छान शिजतात. मी या ठिकाणी काय केलं की सगळ्यात शेवटी बटाट्याचा किस घातला, त्याच्यामुळे त्याला शिजायला थोडा वेगळा वेळ लागला. तर तुम्ही काय करायचं, सुरुवातीलाच ज्या वेळेला तुम्ही साबुदाणा पाण्यामध्ये घालतात त्यावेळेला 5 मिनिटानंतर लगेच बटाट्याचा किस पण घालायचा, म्हणजे दोन्ही व्यवस्थित छान शिजतात, जास्त वेळ लागत नाही. तर या ठिकाणी चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आणि जर लागलंच तर या ठिकाणी आपण पाणीही घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं, खूप नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं. आणि जास्त मीठ घातलं ना तर पापड खारट होतात, म्हणून थोडं कमीच मीठ घालायचं आहे. या ठिकाणी बघा खूप साबुदाणा फुललेला आहे, हा जुना साबुदाणा असल्यामुळे. तर मी थोड्या मोठ्या पातेल्यामध्ये या ठिकाणी ओतून घेते. आणि आता या ठिकाणी साबुदाणा जो आहे तो बराचसा शिजलेला आहे. आता लगेच आपण याच्यामध्ये बटाट्याचा किस घालणार आहोत. तर जर या ठिकाणी पाणी लागलं तर तुम्ही वरून थंड पाण्याचा देखील वापर करू शकतात. तर या ठिकाणी बघा बराच साबुदाणा शिजल्यानंतर मी बटाट्याचा किस घालते. तर या ठिकाणी ही एक चूक झाली माझ्याकडनं. तर बटाट्याचा किस जो आहे तो सुरुवातीलाच घालायचा. 5 मिनिट साबुदाणा पाण्यामध्ये भिजला, थोडासा तो फुलून आला की लगेच बटाट्याचा किस घालायचा, म्हणजे दोन्ही बरोबर शिजतात, जास्त वेळही लागत नाही. तर या ठिकाणी आता सर्व बटाट्याचा किस जो आहे तो थोडा थोडा करून मी साबुदाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि तरीसुद्धा हे जे साबुदाण्याचं सारण आहे ते थोडं घट्ट झालं, मग मी पुन्हा आणखीन याच्यामध्ये पाणी घातलं. मग पाणी घातल्यावर
ते छान शिजला अजून. तर या ठिकाणी थोडं पाणी कमी पडलं, मी पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जसं लागेल तसं प्रत्येक साबुदाणा साबुदाणा जर नवीन असेल तर त्याला कमी पाणी लागू शकतं. साबुदाणा जुना असेल तर त्याला जास्त पाणी लागू शकतं. मग जर तुमच्याकडे 1 वाटी साबुदाणा असेल तर तुम्ही सुरुवातीला 6 वाट्या पाणी घालायचं. जर लागलंच तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये घालू शकतात. आणि बटाटे शिजायलाही थोडंसं पाणी लागतं. तर या ठिकाणी अशा पद्धतीने जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी पाणी घातलेलं आहे आणि या ठिकाणी साबुदाणा आणि बटाटा छान शिजवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी मस्त या ठिकाणी ट्रान्सपरंट बटाटा होईपर्यंत शिजवून घ्यायचं साबुदाणे आणि बटाटा. आणि बघा अशा पद्धतीचं आपल्याला थोडंसं घट्टसर सारण लागणार आहे. तर या ठिकाणी दोन्ही शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे हे थोडं थंड करून घ्यायचं आहे, कोमट करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर पापड टाकायला सुरुवात करायची. तर या ठिकाणी पूर्ण सारण जे आहे ते छान शिजलेलं आहे. खाली उतरवून मी याला कोमट करून घेतलेलं आहे आणि प्लॅस्टिकवर मी पापड घालणार आहे. तर पूर्ण कोमट करून घेतलं, गरम नाही आहे हे. प्लास्टिक असल्यामुळे कोमट करायचं आणि मगच पापड आपल्याला प्लास्टिकवर टाकायचे आहेत. तर या ठिकाणी थोडेसे जाडच टाकायचे पापड, कारण की ते वाळल्यानंतर खूप पातळ होतात, म्हणून थोडेसे जाडच थर ठेवायचा. आता प्लास्टिकचा रंग, फरशीचा रंग आणि पापडांचा रंग एकसारखा आल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही आहे, परंतु जाडसर थोडंसं ठेवायचं आहे. आणि सगळे पापड असे प्लास्टिकवर टाकून घेतले घरातच, कारण की बाहेर खूप ऊन आहे. हे थोडेसे वाळले की लगेच मी उन्हामध्ये ठेवून दोन्ही साईडने पापड वाळवून घेणार आहे. तर या ठिकाणी बघा 3-4 दिवस छान उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतले आणि मस्त साबुदाणा बटाट्याचे पापड या ठिकाणी आपले तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. छान खुसखुशीत होतात हे पापड आणि सगळे पापड मस्त फुलतात. या ठिकाणी पापड देखील तुम्हाला तळून दाखवलेला आहे. मस्त साबुदाणा बटाट्याचे चविष्ट पापड तयार झालेले आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये.